हॅलो फ्रेंड्स, आजच्या भागामध्ये आपण फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स या अनुषंगाने बोलणार आहोत. फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट पाहण्यापूर्वी आपण फिनान्शियल मार्केट याविषयी थोडक्यात बोलूया. आता फिनान्शियल मार्केट म्हणजे वित्तीय बाजारपेठा. आता वित्तीय बाजारपेठा किंवा वित्तीय बाजार म्हणजे ज्या ठिकाणी स्थिर भांडवल आणि खेळते भांडवल ज्या बाजारात उपलब्ध होते त्यास आपण व्यापक अर्थाने वित्तीय बाजार असे म्हणतो. ह्या वित्तीय बाजाराचे 3 प्रकार पडतात. एक नाणे बाजार, दुसरा भांडवल बाजार आणि तिसरा विदेशी चलन विनिमय बाजार. आता ह्या नाणे बाजार, भांडवल बाजार यामध्ये जी वित्तीय साधने वापरली जातात किंवा वित्तीय दस्तावेज वापरले जातात ह्या अनुषंगाने आपण बोलण्याचा प्रयत्न या भागामध्ये करणार आहोत. आता याच्यामध्ये पण अल्पकाळ आणि दीर्घकाळ असे भाग पडतात. अल्पकाळामध्ये ज्यावेळेस आपण वित्तीय दस्तावेज किंवा वित्तीय साधने पाहतो ही नाणे बाजारामध्ये असतात आणि ज्यावेळेस आपण लॉंग टर्मच्या बाबतीमध्ये विचार करतो त्यावेळेस आपण ते भांडवल बाजारामध्ये वित्तीय साधने वापरत असतो. आता ह्या फिनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण शॉर्ट टर्मच्या बाबतीमध्ये विचार करत असताना 8 फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट हे पाहणार आहोत. सुरुवातीला आपण वित्तीय दस्तावेज म्हणजे काय हे पाहण्याचा प्रयत्न करूया. वित्तीय दस्तावेज किंवा साधने म्हणजे असे दस्तावेज की ज्यांना आर्थिक व्यवहारात वापरण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मान्यता प्राप्त आहे आणि ज्याचा वापर बाजारपेठेत पैसे उभारण्यासाठी किंवा पैसे भागवण्यासाठी केला जातो. आता यामध्ये महत्वाची गोष्ट लक्षात ठेवण्याची आहे की वित्तीय दस्तावेज जे आहेत याला बाजारपेठेमध्ये किंवा आर्थिक व्यवहारामध्ये वापरण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मान्यता असते. म्हणजे कॉल मनी असेल, ट्रेझरी बिल असेल, त्याचप्रमाणे सीडी असेल, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट असेल, ही जी काही वेगवेगळी साधनं आहेत हे साधनं वापरण्यासाठी रिझर्व्ह बँकेची मान्यता असते आणि याचा वापर करून अल्पकाळासाठी बाजारपेठेतून पैसे उभारण्यासाठी केला जातो किंवा जो पैसे आहेत ते पैसे भागवण्यासाठी या वित्तीय साधनाचा वापर केला जात असतो. आता काही वित्तीय साधनं आहेत त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पाहण्याचा प्रयत्न करूया. त्यामधलं पहिलं वित्तीय साधन आहे ते म्हणजे मागणी पैसा. त्याला आपण कॉल मनी असं म्हणतो. आता मागणी पैसा म्हणजे काय तर एका दिवसाच्या मुदतीसाठी कर्ज उभारणी करणे किंवा कर्ज देण्यासाठी ज्याचा वापर केला जातो त्यास मागणी पैसा असे म्हणत असतात. आता या साधनाचा वापर करून पैसे उभारणे किंवा पैसे भागवणे यासाठी केला जात असतो आणि हे जे काही साधन आहे ह्या साधनावरती व्याजदर निश्चिती ही रिझर्व्ह बँकेकडून केली जात असते. म्हणजे किती प्रमाणामध्ये ह्या पैशासाठी मागणी आहे आणि किती प्रमाणामध्ये पैसा पुरवठा होतोय याच्या आधारावरती रिझर्व्ह बँकेकडून व्याजदर हे निश्चित केलं जात असतं. आता याच्यामध्ये सहभागी होणारे घटक ऋणको आणि धनको असतात. आता ऋणको कोण तर ऋणको म्हणजे याच्यामध्ये वर्गीकृत बँका आहेत. म्हणजे ज्या बँका खाजगी बँका असतील, पब्लिक सेक्टरमधील बँका असतील, विदेशी बँका असतील किंवा मोठ्या सहकारी बँका असेल ह्या सर्वांचा समावेश हा ऋणको मध्ये होत असतो. ऋणको म्हणजे ज्याला पैशाची आवश्यकता आहे असा. धनको म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे. आता याच्यामध्ये ज्या ऋणकोकडून पैशाची मागणी केली जाते त्यांना पैशाचा पुरवठा करण्याचं काम हे धनकोकडून केलं जातो. तर धनकोमध्ये कोण कोण समावेश होतो तर धनकोमध्ये बँका, आयुर्विमा महामंडळ, सर्वसाधारण विमा महामंडळ असेल, मोठे म्युच्युअल फंड्स असतील किंवा मोठ्या कंपन्या असेल याचा समावेश ह्या धनकोमध्ये होत असतो. आता ह्या पैसा कॉल मनी ह्याचा जो कालावधी आहे तो कालावधी जास्तीत जास्त 1 दिवसाचा असतो आणि 1 दिवसाच्या पैशाची मागणी पूर्ण करण्याचं काम ह्या बाजारपेठेमध्ये चालत असतं किंवा ह्या 1 दिवसासाठी जी पैशाची गरज आहे ही पैशाची गरज पूर्ण करण्याचं काम ह्या मागणी पैशाच्या द्वारे केलं जात असतं. दुसरा प्रकार येतोय कोषागार हुंड्या. त्याला आपण ट्रेझरी बिल असं म्हणतो. तर ट्रेझरी बिल हा अल्प मुदतीच्या कर्ज व्यवहाराचा एक दस्तऐवज आहे. आता या कोषागार हुंड्याची आपण व्याख्या करायची म्हटलं तर केंद्र सरकारला नेहमीच्या पद्धतीने निधींची वसुली म्हणजे रेव्हेन्यू राजस्व पुरेशा प्रमाणामध्ये न करता आल्यास भागवाव्या लागणाऱ्या रकमांच्या बाबतीत जी तूट जाणवते ती भरून काढण्यासाठी रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या वतीने लेखी वचन देते त्यास कोषागार हुंडे असे म्हणतात. आता आपण ही जी व्याख्या आहे ती व्याख्या व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता केंद्र सरकारला नेहमीच्या पद्धतीने निधीची वसुली म्हणजे राजस्व रेव्हेन्यू कलेक्शन. आता सरकार हे रेव्हेन्यू कलेक्शन करत असतं आणि सरकारला मिळणारा राजस्व हा सरकारला कर आणि करेत्तर उत्पन्नातून मिळत असतो.
आणि सरकार हे जो कर आणि करेतून मिळणारं उत्पन्न आहे ते उत्पन्न खर्च करण्यासाठी वापरतं, त्यालाच आपण पब्लिक एक्सपेंडिचर असं म्हणत असतो. आता ज्यावेळेस पब्लिक एक्सपेंडिचर आणि रेव्हेन्यू याच्यामध्ये ज्यावेळेस तूट निर्माण होते, ही तूट भरून काढण्यासाठी सरकारला पैशाची गरज भासत असते. त्यावेळेस सरकार एक लेखी वचन काढतं, काढत असतं. आणि हे जे सरकार लेखी वचन काढतं त्याला आपण कोषागार हुंड्या याला किंवा आपण ट्रेझरी बिल किंवा टी बिल असं म्हणतो. आणि टी बिल रिझर्व्ह बँकेच्या वतीने विक्रीस काढलं जात असतं. आता हे जे आहे यामुळे सरकारला असेल ते सरकारला अल्पकालीन कर्जाची उभारणी करता येत असते. सुरुवातीच्या काळात 91 दिवसाच्या कोषागार हुंड्या असेल, ट्रेझरी बिल्स असेल, त्या हुंड्या विकल्या जात असायच्या. परंतु नंतर एक निरनिराळ्या मुदतीच्या हुंड्या म्हणजे 1 वर्षाच्या कालावधीपर्यंतच्या हुंड्या विक्री करण्यास रिझर्व्ह बँकेकडून सुरुवात झाली. त्याच्यामध्ये 91 दिवसाच्या कोषागार हुंड्या, 182 दिवसाच्या कोषागार हुंड्या आणि 364 दिवसीय कोषागार हुंड्या ह्या विक्रीस सुरुवात झालेली आहे. या ट्रेझरी बिल्स ज्यावेळेस रिझर्व्ह बँक केंद्र सरकारच्या वतीने विक्रीस काढली जाते. आता याच्यामध्ये गुंतवणूक करणं हे बँका असतील, वित्तीय संस्था असतील याच्या दृष्टिकोनातून सोयीस्कर असतं आणि सुरक्षित असतं. त्यामुळे ज्यावेळेस ट्रेझरी बिल्स विक्री काढले जातात त्यावेळेस बऱ्याच बँका याच्यामध्ये गुंतवणूक सुरक्षित असल्यामुळे याच्यामध्ये गुंतवणूक करत असतात. म्हणजे हा एक अल्पकालीन कर्जाचा दस्तऐवज आहे. पुढचा तिसरा मुद्दा आपण पाहूया, व्यापारी बिले हुंड्या, त्याला आपण कमर्शियल बिल्स असं म्हणतो. आता याची आपण व्याख्या पाहायची म्हटलं तर व्यापारी बिले म्हणजे किंवा व्यापारी हुंड्या म्हणजे व्यापारी बँकांना नेहमीच्या व्यवहारात ग्राहकाकडून कसर देऊन स्वीकारलेल्या हुंड्या होय. व्यापारी बिले म्हणजे व्यापारी बँकांनी नेहमी व्यवहारात ग्राहकाकडून कसर देऊन म्हणजे डिस्काउंट देऊन स्वीकारलेल्या हुंड्या होय. आता या हुंड्या व्यापारी बँका नाणे बाजारात पुन्हा कसर देऊन विकत असतात. व्यापारी बँका नाणे बाजारात पुन्हा कसर देऊन विकत असतात. आता व्यापारी हुंडे जे आहेत सुरुवातीला ह्या हुंड्या निर्माण कशा होतात आपण थोडं पाहूया. आता जो व्यापार व्यवहार होतोय धनको आणि ऋणको याच्यामध्ये जो व्यापार व्यवहार होतोय हा व्यवहार बऱ्याच वेळेस रोखीच्या ऐवजी उधारीवरती व्यवहार होत असतो. म्हणजे एखाद्या ऋणकोने धनकोकडून काही माल खरेदी केला उधारी होती आणि भविष्य काळामध्ये 1 महिना 2 महिना किंवा 3 महिन्याचं त्याचं पेमेंट करणार असेल, सध्या तो पेमेंट करत असेल तर काही सिक्युरिटीमध्ये ह्या व्यवहारात काही अग्रीमेंट होतात, काही करार होतात. त्यावेळेस धनको हा ऋणकोती काय करतो, हुंडी काढत असतो आणि ही हुंडी काढत असतो आणि एक पुढील कालावधीमध्ये 1 महिना 2 महिने किंवा 3 महिने ज्या टेन्युअरची त्यांनी हुंडी काढली असेल त्यानंतर ऋणको धनकोला पैसे देत असतो. आता हा जो व्यवहार झालाय ह्या हुंडी इथे तयार झालेली आहे. आता ज्यावेळेस धनकोला पैशाची गरज भासते परंतु हुंडीचा मॅच्युरिटी डेट आलेली नसते, मग त्या धनको काय करतोय, ही हुंडी ऋणकोकडून जाऊन वसूल करण्यापेक्षा तो काय, तो बँकेकडे जातो आणि बँकेला बेचन करतो. बँक ती हुंडी खरेदी करते आणि हुंडी खरेदी करताना डिस्काउंट रेट देऊन काय करते, हुंडी खरेदी करत असतात. अशा बँकाकडे ज्या हुंड्या असतात ह्या हुंड्या व्यापारी बँका काय करतात, त्यांना पैशाची गरज भासली तर व्यापारी बँका ह्या नाणे बाजारात पुन्हा डिस्काउंट रेट देऊन विकत असतात. म्हणजे बघा सुरुवातीचा व्यवहार हा धनको बरोबर झाला होता, धनकोला डिस्काउंट करून देतो कारण त्यावेळेस धनकोला पैशाची गरज होती, पण आता बँकेला पैशाची गरज असल्यामुळे बँक ती जी हुंडी आहे ती हुंडी पुन्हा मनी मार्केटमध्ये नाणे बाजारामध्ये डिस्काउंट रेट देऊन वटवणूक करत असतात आणि त्याद्वारे पैशाची उभारणी करत असतात. आता या हुंड्या व्यापारी बँका ज्यावेळेस नाणे बाजारात डिस्काउंट देऊन विक्रेत्याची विक्री करत असतात त्यावेळेस बँका डेरिव्हेटिव्ह युनियन्स प्रॉमिसरी नोट्स वापरत असतात. त्यावेळेस बँका डेरिव्हेटिव्ह युनियन्स प्रॉमिसरी नोट याचा वापर करत असतात. यावर सर्व हुंड्याची माहिती देऊन बँक आपला एक दाखला देते, एक सर्टिफिकेट देतं किंवा मान्यता देत असतं. बँकेला या ठिकाणी हुंडी ट्रान्सफर करण्याची गरज नाही कारण त्या ठिकाणी बँक दाखला देत असते, एक सर्टिफिकेट देत असतं. त्यामुळे बँकेला इथं कुठल्या प्रकारची हुंडीचं हस्तांतर करण्याची गरज लागत नाही. म्हणजे हुंड्या ह्या बँकेकडेच राहत असतात. आणि जो डेरिव्हेटिव्ह युनियन्स प्रॉमिसरी नोट्स आहे यामध्ये सर्व माहिती देऊन बँका त्यांना जो निधी आवश्यक आहे तो निधी उभा करू शकतात किंवा प्राप्त करू शकतात. पुढील चौथं वैशिष्ट्य आहे व्यापारी कागदपत्रे, त्याला आपण कमर्शियल पेपर्स असं म्हणतो. अल्प काळासाठी भांडवल विषय गरज भागवण्यासाठी व्यापारी कागदपत्राचा वापर केला जातो, याला आपण
कमर्शियल पेपर असे म्हणत असतो. व्यापारी कागदपत्र म्हणजेच कमर्शियल पेपर हा एक चलनक्षम दस्तऐवज आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे ते. आणि हे जे निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे एक प्रकारचं वचन चिठ्ठी म्हणजे प्रॉमिसरी नोट सारखं कार्य करत जात असतं. सामान्यपणे ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये व्याजाचे दर कमी असतात, ज्यावेळेस बाजारपेठेमध्ये कर्जावरील व्याजाचे दर कमी असतात, तेव्हा या साधनाचा वापर हा कर्ज घेण्यासाठी केला जात असतो. आता या कमर्शियल पेपरचा वापर कसा होतो जर आपण पाहूया. औद्योगिक किंवा व्यावसायिक कंपन्यांनी निर्गमित केलेल्या ह्या कमर्शियल पेपरसाठी प्रामुख्याने कमर्शियल बँका असेल, व्यापारी बँका, कोऑपरेटिव्ह बँका आणि वित्तीय संस्था ह्या भरणा करतात. म्हणजे व्यापारी पत्राची प्रथम खरेदी ही व्यापारी बँका किंवा वित्तीय संस्था करतात. बँकाच्या तसेच वित्तीय संस्थाच्या दृष्टीने अल्प मुदतीची व आकर्षक व्याजाची गुंतवणूक असे ह्या व्यापार पत्राचे महत्व आहे. बघा, व्यापार बँकाच्या दृष्टिकोनातून बघा, म्हणजे कमर्शियल पेपरचं जे महत्व आहे हे महत्व काय, तर बँका तसेच वित्तीय संस्थांसाठी एक अल्प मुदतीचं एक आकर्षक व्याजाची गुंतवणूक करण्याचं साधन हे कमर्शियल पेपर असतं. त्यामुळे भारतातील व्यापार बँका हे जे कमर्शियल पेपर आहेत ह्यामध्ये गुंतवणूक करणे पसंत करतात. आता व्यापारी पत्राच्या मुदतीपर्यंत वाढ बघण्याची बँकाला आवश्यकता नसते. व्यापारी पत्राच्या मुदतीपर्यंत वाढ पाहण्याची बँकाला आवश्यकता नसते, कारण पृष्ठांकन करून म्हणजे इंडोसमेंट करून किंवा सोडवणुकीद्वारे म्हणजे डिलिव्हरी करून व्यापारी बँका हे पत्रे हस्तांतरित करता येतात. म्हणजे एखाद्या बँकेला रोख पैशाची गरज असल्यास आपल्याकडील व्यापारी पत्रे हे बाजारात विकून आपला पैसा त्वरित त्यांना मोकळा करता येत असतो. पुढचा 5वा मुद्दा आहे ठेव दाखले, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. व्यापारी बँका अल्पकालीन कर्ज उभारण्यासाठी अगर रोखतेची गरज भागवण्यासाठी या साधनाचा वापर करत असतात. आता हे दाखले ठेव प्राप्त झाल्याचा दाखला तयार करून कसर देऊन हा विकला जात असतो. आता याच्याकडून ती खरेदी ज्या मोठ्या बँका आहेत ह्या मोठ्या बँकाकडून तो विकत घेतला जातो किंवा खरेदी केला जात असतो. तसेच व्यक्ती, मोठ्या कंपन्या, विश्वस्त कंपन्या हे यामध्ये पैसे गुंतवत असतात. पुढील 6वा मुद्दा आहे सहभागित्व दाखले, पार्टिसिपेशन सर्टिफिकेट. सहभागी दाखले यास आपण बँक अंतर्गत सहभागी दाखले असे म्हणतो, म्हणजे आपण इंटर बँक पार्टिसिपेशन सर्टिफिकेट असे त्याला म्हणत असतो. व्यापारी बँका अशा प्रकारचे दाखले देऊन दुसऱ्या व्यापारी बँकेकडून तात्पुरत्या कालावधीसाठी निधी उभा करू शकतात. आता हे जे दाखले आहेत ह्या दाखल्याचा कालावधी किती, तर हा दाखले 90 दिवसाचे ते 180 दिवस मुदतीचे असतात. म्हणजे अल्पकालीन मुदतीचे हे पार्टिसिपेशन सर्टिफिकेट असतात. आता ह्याची गरज का भासते, तर एखादी व्यापारी बँक मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करायची असेल, म्हणजे एखाद्या बँकेला मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा एखादी बँकेला मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज द्यायचं असेल आणि या कर्जासाठी काही कंपनी त्यांनी सिलेक्ट केला असेल, म्हणजे एखाद्या कंपनीच्या प्रोजेक्टसाठी एखाद्या बँकेला कर्ज द्यायचं असेल, तर अशा वेळेस त्या बँकेकडे तेवढ्या प्रमाणामध्ये निधी नसेल तर ती बँक एका दुसऱ्या बँकेचे सहाय्य घेते. त्यासाठी या पार्टिसिपेशन सर्टिफिकेट या दाखल्याचा वापर केला जातो. म्हणजे बँक देत असलेले कर्ज ऍडव्हान्सेस आणि त्या कर्जाचा वाटा काही प्रमाणामध्ये दुसऱ्या बँकेकडून उचलला जात असतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देत असताना किंवा मोठ्या प्रमाणामध्ये ऍडव्हान्स देत असताना त्यासाठी जो निधी द्यावा लागतो त्यासाठी इतर बँका त्याला मदत जर करत असेल किंवा त्या निधीचा काही भाग दुसऱ्या बँकाकडून उचलला जात असेल किंवा त्याच्यावरती ती जबाबदारी टाकली जात असेल तर सुरुवातीची जी बँक असेल, जी मुख्य बँक असेल, त्याची जबाबदारी थोडी कमी होत असते. पुढचा 7वा मुद्दा आहे संघटना अंतर्गत ठेवी, इंटर कॉर्पोरेट डिपॉझिट. बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या कंपन्यांचे गट असतात, वेगवेगळे ग्रुप्स असतात हे आपल्याला माहित आहे. या कंपन्या आपल्या गटातील अन्य कंपन्याला जर वेळ प्रसंगी कर्जाची आवश्यकता भासल्यास किंवा त्या कंपन्या जर अडचणीत आल्या असतील तर अशा वेळेस ज्या कंपनीकडे
सरप्लस फंड असेल, ज्या कंपनीकडे सरप्लस फंड असेल, अतिरिक्त निधी असेल, तर अशा वेळेस आर्थिक अडचणीत असलेल्या किंवा ज्या कंपनीला मदत असेल अशांना कर्ज भागवण्यासाठी किंवा मदत करण्याची भूमिका ह्या कंपन्यांकडून स्वीकारली जात असते. आता या संघटना अंतर्गत ठेवी म्हणजे इंटर कॉर्पोरेट डिपॉझिट या प्रकारात कंपन्या आपल्याकडील अतिरिक्त निधी किंवा सरप्लस हे दुसऱ्या कंपनीकडे ठेवतात. या कार्यात संघटना ह्या इंटर कॉर्पोरेट सर्टिफिकेट या साधनाचा काय करतात, वापर करतात. आता हे जे व्यवहार होतात, हे व्यवहार हे कंपनी लेवलवरती व्यवहार होत असल्यामुळे आज तागायत याचे व्यवहार किती प्रमाणामध्ये चालतात याची माहिती ही रिझर्व्ह बँकेला मिळू शकत नाही. त्यामुळे आरबीआय या साधनाच्या व्यवहारावरती आजपर्यंत नियंत्रण ठेवू शकलेली नाही. पुढे 8वा मुद्दा पाहूया, पुनर्खरेदी पर्याय. त्याला आपण रेपो ट्रान्झॅक्शन असं म्हणत असतो. नाणे बाजारातील कर्ज पुरवठादार म्हणजे धनको व कर्जदार म्हणजे ऋणको यांच्या आवश्यकतेनुसार अल्पकालीन कर्ज पुरवठा करणारे एक लवचिक साधन म्हणून रेपो ट्रान्झॅक्शन याचे महत्व आहे आणि याचा वापर आता जास्त प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. आता रेपो आणि रिव्हर्स रेपो हे व्यवहारामध्ये नाणे बाजारातील कर्जदार त्यांच्याकडील रोखे, हुंड्या अथवा तारण पत्राच्या विक्रीद्वारे आवश्यक असलेला अल्पकालीन निधी उभा करत असतात. अशी विक्री करतात सदर रोखे व तारण पत्राची भविष्य काळातील किंमत निश्चित करत असतात. आता हा निधी उभा करत असताना एक करार केला जातो. म्हणजे हा करार म्हणजे विक्री करताना सदर रोखे व तारण पत्राची भविष्य काळातील निश्चित तारखेला व्याजावर आधारित किंमत अथवा दराने पुनर्खरेदीचा करार केला जात असतो. बघा, म्हणजे एखादी बँक किंवा एखादी वित्तीय संस्था एखाद्या रिझर्व्ह बँकेकडून समजा जर कर्जाची उभारणी करत असेल, निधीची उभारणी करत असेल अल्प काळासाठी, तर त्यावेळेस सुरुवातीला त्यांच्याकडे असलेले रोखे किंवा तारणपत्रे ही त्याला विक्री करतात. परंतु ते करत असताना भविष्य कालामध्ये एखाद्या निश्चित तारखेला ते पुन्हा खरेदी करणार आहे अशा प्रकारचं अग्रीमेंट केलं जात असतं. आता हे जे व्यवहार किंवा हे करार होतात, हे करार होत असताना याच्यामध्ये कोण कोण समाविष्ट होत असतं किंवा याचा वापर कोण कोण करत असतं, तर या पुनर्खरेदीचा पर्याय याचा वापर व्यापारी बँका, वित्तीय संस्था, भारतीय सवलत आणि वित्तीय गृह म्हणजे डिस्काउंट अँड फायनान्स हाऊस ऑफ इंडिया यांच्याद्वारे केला जात असतो. आता हा जे पुनर्खरेदीचा व्यवहार होतोय, तो पुनर्खरेदीचा व्यवहाराचा कालावधी किती, तर याचा कमीत कमी कालावधी हा 14 दिवसाचा आणि जास्तीत जास्त कालावधी 1 वर्षापर्यंत असतो. त्यापेक्षा जास्त हा कालावधी ह्या रेपो ट्रान्झॅक्शनचा नसतो. आता हे जे व्यवहार होतात, हे व्यवहार जो होता किंवा रेपो ट्रान्झॅक्शन जे होते, ह्या रेपो ट्रान्झॅक्शन मध्ये पूर्णपणे नियंत्रण ठेवण्याचं काम हे रिझर्व्ह बँकेच्या द्वारे केलं जात असतं. अशा पद्धतीने आपण या भागामध्ये फिनान्शियल इन्स्ट्रुमेंटमध्ये मागणी पैसा, कॉल मनी, कोषागार हुंड्या, ट्रेझरी बिल, व्यापारी बिल हुंड्या, कमर्शियल बिल्स, व्यापारी कागदपत्रे, कमर्शियल पेपर, ठेव दाखले, सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट, सहभागित्व दाखले, पार्टिसिपेशन सर्टिफिकेट्स, संघटना अंतर्गत ठेवी, इंटर कॉर्पोरेट डिपॉझिट आणि पुनर्खरेदी पर्याय म्हणजे रेपो ट्रान्झॅक्शन हे पाहिलेलं आहे. धन्यवाद.